चला, मी आता तुम्हाला भूगोलाच्या प्रश्नाचे अचूक उत्तरे सांग. पहिला प्रश्न, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे ऑब्विसली आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रण करून भूमीचे शरण थांबवणे आहे. गुंतवणूक कमी करणे आणि उत्पादन खर्चात वाढ नाही. म्हणून अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहील. तुम्हाला किती मार्क पडतात हे कमेंट मध्ये मला सांगा. 10 पैकी 10 कोणाला मार्क पडतात हे आपण बघूयात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? खूप सोपा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर कुठला आहे. तर आता मी वेळ वाचवण्यासाठी हे जे काही दिलेत हे चारही बी हे सर्व बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहील. फक्त उत्तरे चेक करणं हा यामागचा उद्देश आहे. जिथं स्पष्टीकरण हवंय तिथं मी देतो. आता बघा, इथं स्पष्टीकरणाची गरज आहे. इथं उलट सुलट केलेलं आहे बघा. कामठी कोळसा क्षेत्र म्हणजे चुकीचं कुठलं आहे हे ओळखायचं. खालील विधाने चुकीची आहेत. कामठी कोळसा क्षेत्र आंबी नदीच्या खोऱ्यात आहे. आंबी नदीच्या खोऱ्यात म्हणजे कामठी क्षेत्र आहे का? हो, नाही. तर ते कुठल्या खोऱ्यामध्ये आहे? कान्हान खोऱ्यामध्ये आहे. म्हणजे आणि इथं काय दिलंय? उमरेड कोळसा क्षेत्र कान्हान नदीच्या खोऱ्यात आहे. हे उलट सुलट केलं का? त्याच्यानंतर इथं बघा, महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा व ब्रिटनच्या साहाय्याने सायरस, इथं पण उलट सुलट केलं का? केलेलं आहे ऑब्विसली. म्हणजे वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागले आहे. हे फक्त ब बरोबर आहे, बाकीचे उलट सुलट केलेले आहे. तुमच्या लक्षात आलं? ज्यांना माहिती आहे त्यांना कळलं. म्हणजे चुकीचं विचारलेले, चुकीचं कोणतं? मग ए सी डी म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल? 3 हे योग्य उत्तर येईल. फक्त गोंधळ घातला, इथं उत्तरं त्यांनी दिलेली होती. हे प्रश्न चुकायला नको जर तुमचा अभ्यास असेल तर. कोणाचा हा प्रश्न चुकला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुमचं चुकणार नाही. ओके, आता चौथा प्रश्न भूगोलचा काय आहे? विद्यापीठ आणि संशोधन संबंधित आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. बरोबर. त्याच्यानंतर फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. बरोबर आहे. आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते नाही. बघा, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ म्हणजे त्यांना काय म्हणायचं असावं की आताच महात्मा फुले कृषी विद्यापीठ. बरोबर. तुम्हाला माहिती आहे राहुरी म्हणजेच अहिल्यानगर मध्ये हे आहे. म्हणजेच काय, याचं योग्य उत्तर कुठलं राहिलो? आता सांगून द्या तुम्हीच. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर आहे. हे तिसरं चुकीचं आहे. ठीक आहे, अहिल्यानगर. त्याच्यानंतर पुढे 15 म्हणजे 5वा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्र पर्जन्याबाबत अचूक आहे? महाराष्ट्रात थोडं फास्ट वाचतो म्हणून गडबडी होतील, तुम्ही समजून घ्यायचं. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बरोबर. महाराष्ट्रात राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. हे चुकीचं आहे, कारण की प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरच नसून तर प्राकृतिक रचनेवर पण अवलंबून आहे, म्हणून ब हे चुकीचं आहे. नैऋत्य मोसमी वारे खाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा ते बाष्प धारण शक्ती वाढते. बरोबर. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे योग्य अचूक उत्तर म्हणजे योग्य उत्तर कुठलं राहणार आहे? तर चुकीचं कुठला? आपण बी म्हटले. बी सोडून बाकी सर्व योग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, हा 6वा भूगोलाचा प्रश्न आहे. वेतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. उल्हास नदीच्या उपनद्या आहेत का? नाही, दोन्ही स्वतंत्र आहेत, म्हणून अ हे चुकीचंच आहे. आता खानपूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदीचे खानपूर पठाराच्या दक्षिणेला आहे, हे बरोबर आहे. मन्याड नदी नदी खोरे गोदावरी, बघा परत वाचतोय. मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. बरोबर, उपनदी आहे मन्याड गोदावरीची. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे विधान अ हे चुकीचं आहे, ते सोडून म्हणजे ब आणि सी, बी आणि सी बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. बरोबर. आता पुढे 7वा प्रश्न. जनगणना तर जुनीच आहे, त्याच्यावरती प्रश्न आहे. आता ते जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत ते वाचल्याशिवाय पर्याय नाहीये. बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक म्हणजे कमी
लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो, तर तो मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. 18वं हे बी थोडं गोंधळ टाकणारा प्रश्न होता. काय आहे? चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. आता झोजिला, चिनाब नदी कुठं उगम पावते? हे चुक आहे, झोजिला येते. कारण चिनाब नदी ही चंद्र आणि भागा या 2 नद्यांच्या संगमातून तयार होते आणि तिचा उगम बारालाचा या खिंडीच्या जवळ होतो. तो झोजिला खिंडी जवळ होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे चुकीचं आहे. रावी नदीचा उगम रोहितांग खिंडी जवळ होतो, हे बरोबर आहे का? तर हो, बरोबर, तो हिमाचल प्रदेशामध्ये होतो, हे बरोबर. सतलज नदीचा उगम राकास तलावाजवळ आहे, हे बरोबर आहे का? ओके, हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय विचारलंय? बरोबर विधान म्हणजे बी आणि सी. बी आणि सी कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील, बी आणि सी. आता पुढे एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे की 2014च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात लोकखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहेत? तर ते ऑब्व्हियसली गडचिरोली. त्यानंतर लास्टचा प्रश्न, कमेंट करा बरं का कोणाचे किती बरोबर आले प्रामाणिकपणे. ठीक आहे. आता लास्टचा प्रश्न काय आहे? तर हे कोपेनचे हवामान वर्गीकरण आहे. मी शॉर्ट मध्ये सांगतो. CWG याचं योग्य उत्तर असेल मेसा थर्मल, गंगेचे मैदान, म्हणजे पर्याय क्रमांक 4. BWHW शॉर्ट मध्ये वाचतोय उष्ण वाळवंटी हवामान, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर म्हणजे इतर ऑप्शन 1. TFC म्हणजे थंड व आर्द्र हिवाळा. आणि आता राहिलेलं हे 4. म्हणजे आता हे कुठे जोड्या जुळतात सगळ्या? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जुळतात. बघा, 10 पैकी 10 कोणाचे बरोबर आहे कमेंट करून सांगा. आणि सेवा अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आवडलं तर लाईक आणि कमेंट करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.